नमस्कार, रुचकर रसोईमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर दिवाळीचं तेच तेच फराळ खाऊन कंटाळा आलाय, तर चला मी एक भन्नाट रेसिपी घेऊन आली. करूया चिकन चिली. इकडे मी घेतलंय पाव किलो चिकन, मैदा, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लोअर. मी लाल कलरचा यूज करत नाहीये, म्हणजे फूड कलर. तर मी काश्मीरी लाल मिरची इथे घेतली आहे, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि हे साहित्य आहे आपलं. आपण जेव्हा चिली फ्राय करणार आणि त्याच्यानंतर आपण जी प्रोसेस करणार आहे त्याच्यासाठी. तर शिमला मिरची घेतली आहे, पातीचा कांदा, पातीच्या कांद्याचा जो वरचा भाग असतो तो चिरून घेतलाय, थोडा कोबी घेतलाय आणि हा आपल्या क्यूब मध्ये कट करून कांदा घेतलाय, आलं घेतलंय बारीक करून आणि ही लसूण घेतली. आपल्याला काही सॉस पण लागणार आहेत, तर त्यासाठी डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि टोमॅटो केचप. आता मी मॅरिनेशनची तयारी करते. त्यासाठी आलं लसूण पेस्ट 1 चमचा, काश्मीरी लाल मिर्च मी छोटे 3 चमचे घेतले, मैदा घेऊया 2 चमचे, तांदळाचं पीठ पण वापरते मी, क्रिस्पीपणा थोडा जास्त यायला 2 चमचे आणि कॉर्नफ्लोअर 2 चमचे आणि थोडं मीठ. आता आपण सॉस टाकूया. डार्क सोया सॉस साधारण 1 चमचा घेते, रेड चिली सॉस आपण 1 चमचा घेते, ग्रीन चिली सॉस 1 चमचा आणि 1 चमचा टोमॅटो केचप. तर मग मिक्स करून घेऊया. मॅरिनेशन करून झालंय, आता आपण ह्याला फ्राय करूया. फ्राय करण्यासाठी तेल घेऊया. तेल तापलंय, आता आपण फ्राय करून घेऊया. गॅस फास्ट नाही करायचंय, मीडियम गॅसवरती आपण फ्राय करून घेऊया, म्हणजे ते बाहेरून शिजतील आणि आतून कच्चे राहतील. आता मी फोकच्या मदतीने हे थोडं पलटते. चिकन फ्राय झालंय, आता आपण काढून घेऊ. एकदम छान क्रिस्पी झालंय आणि विदाउट फूड कलरने पण कलर खूप सुंदर आहे. तसंच मी सर्व चिकन फ्राय करून घेते. चिकन फ्राय केलं होतं त्यातलं मी 1 चमचा तेल घेते. त्यामध्ये आता आपण बारीक केलेलं आलं आणि लसूण, त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण त्याला फ्राय करणार आहोत तेलात. परतून घेऊया व्यवस्थित. व्यवस्थित झालंय परतून. आता मी 4 स्लिट केलेला मिरच्या टाकते. त्याच्यामध्ये पातीचा कांदा जो आपण चिरून घेतला होता तो, आपला नॉर्मल कांदा जो आपण क्यूब मध्ये कट करून घेतला होता तो, शिमला मिरची. मी सर्व भाज्या एकत्रच घालते. ह्या आपण फास्ट गॅसवरती व्यवस्थित परतून घेऊयात. त्याचा क्रंचीनेस गेला नाही पाहिजे. तर थोडा कोबी टाकूया आणि पातीचा कांदा, हे पण व्यवस्थित आपण परतून घेऊयात.
त्यानंतर रेड चिली सॉस 1 चमचा, केचप 1 चमचा, ग्रीन चिली सॉस 1 चमचा आणि सोया सॉस 1 चमचा. तर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. थोडंसंच मीठ टाकलंय कारण सोया सॉसमध्ये मीठ असतं. 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवरमध्ये 3 चमचे पाणी करून त्याची स्लरी करून घेणार आहे. आता हे आपण या भाज्यांमध्ये टाकूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया. फ्राय केलेलं चिकन घालून आता आपण व्यवस्थित मिक्स करूया. रेडी आहे आपली चिकन चिली. गार्निशिंगसाठी आपण थोडा कोबी आणि पातीचा कांदा घालूया. चिकन चिली रेडी झाली आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.